नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब। नाशिक येथील प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरातील दानपेट्या धर्मदाय उपायुक्त यांच्या आदेशाने सील करण्यात आल्या। देवेंद्र पाटील आणि राहुल बोरीचा यांनी धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच काही दिवसांपूर्वी मंदिरातील गुरव परिवारात दानपेटीच्या वादामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। धर्मदाय उपायुक्तांच्या आदेशानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी हे पंचवटी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक बंदोबस्तासह कपालेश्वर मंदिरामध्ये दाखल झाले आणि मंदिरातील 5ही दानपेट्या सील केल्या। या कारवाईचा अहवाल धर्मदाय उपायुक्तांना सादर करण्यात आला आहे। पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट साहेब यांनी आज यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले। यावेळी कपालेश्वर देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय कलंत्री, सचिव ॲडव्होकेट प्रशांत जाधव, उपाध्यक्ष सुनील पटेल, खजिनदार श्रीकांत राठी, विश्वस्त मंडळाचे सदस्य काळे, श्रद्धा कोतवाल, दुसाण यांनी रावसाहेब कोशेरे उपस्थित होते। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।